भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं काल बीड जिल्ह्यामध्ये दसरा मेळाव्यात जोरदार भाषण झालं। या भाषणाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे। पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठीला इशारा दिला। पंकजा मुंडे यांनी विरोधकांना काही इशारा दिला आहे की आपले समर्थक जे आहेत ते समर्थक आपल्या बाजूने राहावेत, म्हणून येत्या काळामध्ये काही त्यांना वेगळी भूमिका घ्यायची आहे का, तसे सूचक विधान त्यांनी केलं आहे का, असे वेगवेगळे अर्थ त्यांच्या विधानाचे निघू शकतात। परंतु कालच्या एकूण भाषणाकडे जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे या भाषणामध्ये होते। भाषणाकडे नंतर येऊ आपण, पण पंकजा मुंडे यांचं सध्या काय चाललं आहे हा प्रश्न जसा त्यांच्या समर्थकांना पडलेला आहे तसा तो विरोधकांनाही आहे आणि स्वपक्षाच्या नेत्यांना सुद्धा पडलेला आहे की यांचं चाललं आहे काय, नेमकं यांच्या मनामध्ये काय आहे हे अजून स्पष्ट होत नाही। गेल्या काही दिवसांमधली त्यांची जर भाषणं ऐकली किंवा त्यांनी दिलेल्या मुलाखती बघितल्या तर ते अस्वस्थ आहेत असं जाणवतं। मध्यंतरी त्यांनी 2 महिने सुट्टी घेतली। सुट्टीमध्ये त्या घरी बसून होत्या की आणखी कुठे गेल्या होत्या हा त्यांचाच विषय आहे। सुट्टीनंतरचं त्यांचं हे पहिलं भाषण होतं आणि ते असं म्हणाले की मी पार्टीमध्ये काम करते पण मला फारसं काम नाही आहे। मी मध्य प्रदेशमध्ये जाऊन आले। वास्तविक पाहता मध्य प्रदेशमध्ये सध्या निवडणुका आहेत, त्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत। काम करायचं असेल तर त्यांना तिथेही प्रचंड असा स्कोप आहे, त्यांना वेळही मिळू शकत नाही। परंतु ते म्हणतात की मला तिथेही फारसं काम नाही आहे आणि इथे काही विधानं त्यांनी जी केली ती त्याच अनुषंगाने आहेत की पार्टीमध्ये मला विचारलं जात नाही किंवा माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, असा त्यांचा एकूण सूर होता, तो त्या दिशेने जाणारा आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी सुरुवातच जी केली भाषणाची ती थोडी आश्चर्यकारक आहे। ते समोरच्या लोकांना असं विचारत होते की शेतकरी सुखी आहे का, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला का, हे जे काही प्रश्न आहेत हे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं विचारले जाणारे प्रश्न आहेत कुठल्याही राजकीय सभांमध्ये, आणि त्या पंकजा मुंडे त्या भूमिकेतनं विचारत होत्या। त्याच्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की ह्या पंकजा मुंडेंच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, की सरकार त्यांचं राज्यामध्ये आहे, देशामध्ये सुद्धा आहे आणि ते सरकारच्या विषयीच ते लोकांना उद्धृत करतायत प्रश्न विचारून, असेही ते काल सुरुवातीला जाणवलं। नंतर त्यांनी 2-3 मुद्दे महत्त्वाचे मांडलेले आहेत। ते असं म्हणाले की आता मी पडणार नाही तर पाडणार आहे। या विधानाचा अर्थ काय होतो, ते कुणाला पाडणार आहे? आता बीड जिल्ह्यातलं एकूण जे सध्याचं राजकारण जर बघितलं आपण तर 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 2 भाजपकडे आहेत, म्हणजे एक केजचा मतदारसंघ आहे तो नमिता मुंदडा, तिथे आमदार आहेत। गेवराईमध्ये लक्ष्मण पवार हे भाजपचे आमदार आहेत। 4 इतर जे मतदारसंघ आहेत त्या 4ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत किंवा आमदार आहेत। म्हणजे 6 जागांमध्ये आता विद्यमान सरकारचेच आमदार आहेत। अपवाद फक्त बीड मतदारसंघाचा, तिथे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत पण सध्या ते शरद पवार गटाकडे आहेत। ते बघितलं तर 5 मतदारसंघामध्ये आता सत्ताधारी पक्षाचेच आमदार आहेत। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये या विद्यमान आमदारांनाच तिकीट मिळू शकतं, ती जागा त्यांना सुटू शकते। अशा वेळेला या 5 पैकी किंवा संदीप क्षीरसागर जरी जोडले या 6 पैकी ते कुणाला पाडणार आहे, पहिला प्रश्न। त्यांचा जो मतदारसंघ आहे स्वतःचा तो आहे परळी मतदारसंघ। या परळीमध्ये धनंजय मुंडे आमदार आहेत आणि ते राज्याचे मंत्री आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। आता परळीमध्ये यांना संधी मिळण्याची शक्यता कमी, कारण विद्यमान मंत्री म्हणून आमदार म्हणून धनंजय मुंडेंना तिकीट मिळू शकतं, ती जागा सुटू शकते। मग अशा वेळेला पंकजा मुंडेंना विधानसभेमध्ये एंट्री करायची तर ते कुठून करायची आहे, हा मुख्य प्रश्न आहे। आणि ते जे म्हणतात मी पाडणार आहे ते कुणाला पाडणार आहे? धनंजय मुंडेंना पाडणार असतील तर ते युतीमधले उमेदवार असतील आणि भाजप पूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासोबत असेल, अशा वेळेला हे विधान कुणाला लागू होतं? दुसरी गोष्ट, ते बोलता बोलता असं म्हणाले की मी जितकं परळीवर प्रेम केलं तितकंच मी प्रेम शेजारच्या म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी मतदारसंघात सुद्धा केलं, तोही मतदारसंघ मी माझाच मानते। याचाही आता अर्थ असा लावला जातोय की पाथर्डीमधून त्यांना उमेदवारी मिळते का, तर ते मला शक्य वाटत नाही, कारण तिथे दुसरी टर्म आता आमदार आहेत त्या मोनिकाताई राजुळे आहेत आणि त्यासुद्धा भाजपच्या आमदार आहेत। ते आता ज्येष्ठ आमदार म्हणून पुढच्या वेळेला त्या निवडणूक लढवतील, त्यांना पक्ष बसवलं जाईल, खाली त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असं होणारच नाही। मग पंकजा मुंडेंच्या पुढे पर्याय काय आहे? विधानसभेमध्ये आता बीड किंवा नगर जिल्ह्यामधून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सुतराम नाही
पाथर्डी मतदारसंघात सुद्धा केलं, तोही मतदारसंघ मी माझाच मानते. याचाही आता अर्थ असा लावला जातोय की पाथर्डीमधून त्यांना उमेदवारी मिळते का, तर ते मला शक्य वाटत नाही. कारण तिथे दुसरी टर्म आता आमदार आहेत त्या मोनिकाताई राजुळे आहेत आणि त्या सुद्धा भाजपच्या आमदार आहेत. त्या आता ज्येष्ठ आमदार म्हणून पुढच्या वेळेला त्या निवडणूक लढवतील. त्यांना पक्ष बसवलं जाईल, खाली त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असं होणारच नाही. मग पंकजा मुंडेंच्या पुढे पर्याय काय आहे? विधानसभेमध्ये आता बीड किंवा नगर जिल्ह्यामधून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सुतराम नाही. अशा वेळेला जी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे ती यावर आहे की येत्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना कदाचित बीड लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली जाऊ शकते आणि सध्या जे खासदार आहेत त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे यांना घरी बसून त्यांच्याऐवजी यांना संधी दिली जाऊ शकते. आता याच्यावरही त्यांचं भाष्य आहे. त्या म्हणाल्या की प्रीतमताईला घरी बसून तुम्ही लढा असं म्हणत असाल तर हे चालणार नाही. आता हे चालणार नाही हे जे वाक्य आहे हा इशारा कुणाला आहे? हा पक्षश्रेष्ठीला आहे, स्वपक्षाला आहे की आणखी कुणाला आहे? थोडक्यामध्ये त्यांना लोकसभेमध्ये जायचं नाही असं दिसतं आहे आणि विधानसभेमध्ये जाऊ शकतील असा मतदारसंघ त्यांच्या पुढे नाही. म्हणजे लोकसभेला जायचं नाही, विधानसभेला जागा नाही. मग अशा वेळेला पक्षाने त्यांच्याबाबत वेगळा विचार करावा म्हणजे तरी काय करावं असं दिसतं एकूण त्यांच्या भाषणामधून की त्यांना विधान परिषदेवर घ्यावं आणि मंत्री करावं अशी त्यांची थेट मागणी दिसते. त्यांनी जरी त्याचा उच्चार केला नसला तरी याच्याशिवाय त्यांच्या पुढे आता दुसरा मार्ग दिसत नाही. पक्षश्रेष्ठी किंवा भाजपमध्ये या पातळीवर विचार केला जाऊ शकेल का हा येत्या काळात महत्त्वाचा मुद्दा ठरेल. मागे 2 वर्षापूर्वी सुद्धा पंकजा मुंडेंचं नाव विधान परिषदेसाठी चर्चेत होतं. ते ऐनवेळा गाळलं गेलं असा त्यांच्याकडनं आरोप झाला. त्यावेळेस सुद्धा पक्षामध्ये अशी चर्चा झाली होती की जे लोकनेते आहेत, जे जनतेमधनं निवडून येतात किंवा येण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, त्यांनी अशा विधान परिषद किंवा राज्यसभेवर जाता कामा नये, ती जागा इतर कार्यकर्त्यांना द्यावी. आता हा जर निकष असेल तर तो सुद्धा दरवाजा पंकजा मुंडेंसाठी आज तरी बंद आहे. अशा वेळेला पंकजा मुंडेंचं राजकीय भवितव्य काय आहे हा मोठाच प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढे आहे. वास्तविक पाहता त्या भाजपचे एक फायर ब्रँड नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि त्यांना मानणारा एक वर्ग आहे, तो नाकारून चालता येत नाही. म्हणजे जसा बीडमध्ये आहे तसा तो शेजारच्या नगर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे तो वर्ग आहे, तो गोपीनाथ मुंडेंना मानणारा जो काही वर्ग आहे तोच पुढे चालून पंकजांना आपलं नेतृत्व मानणारा पैकी आहे. म्हणून त्या वर्गाला दुखावलं जाऊ शकतं का भाजपकडून? आणि ते दुखवायचं असेल तर पंकजांच्या बाबतीत दुसरा नेता त्यांना उभं करावा लागेल. सध्या तरी ती परिस्थिती आत्ता तरी दिसत नाही. आणि म्हणून एकीकडे पंकजाची स्वतःची कोंडी आहे, जिल्ह्यात मधल्या राजकारणामध्ये त्यांची झालेली कोंडी आहे, पक्षाकडनं त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत आणि पक्ष त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या सद्यस्थितीत आज दिसत नाही. अशा वेळेला येत्या काळामध्ये पंकजा मुंडे काही वेगळी भूमिका घेतील का हाही एक मोठा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका त्या घेतील आता असं दिसत नाही. ती या आपल्या भाषणामधून ते काही सूचक जे काही विधानं केली आहे ती पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या बाबतीत काही वेगळा विचार करून त्यांना काही वेगळी पदं किंवा मंत्रिपदं मिळू शकतात का यासाठी त्यांचा हा सगळा खटाटोप दिसतो आहे. दुसरी एक गोष्ट कालच्या मेळाव्यामध्ये निदर्शनास आली की एरवी आत्तापर्यंतचे त्यांचे जे दसरा मेळावे होते त्या मेळाव्यावर विविध पक्षाचे इतर ओबीसी नेते सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर असायचे. कालचा एकमेव मेळावा हा अपवाद होता. इतर कुठलाही ओबीसी नेता त्यांच्या मेळाव्याला नव्हता. उपस्थित होते ते त्यांच्या भगिनी आणि त्या स्वतः आणि त्यांच्या मतदारसंघातले कार्यकर्ते. म्हणजे इतर म्हणजे महादेव जानकर असतील किंवा इतर ओबीसी नेते असतील तर त्यांनी पंकजा मुंडेंकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे का हाही विषय आहे. सुजय विखे हे जे अहमदनगरचे खासदार आहेत ते होते तिथे मतदारसंघात व्यासपीठावर. मोनिका राजळे होत्या ज्या आमदार आहेत पाथर्डीच्या आणि इकडे जिंतूरचे आमदार मेघनाताई बोर्डीकर या होत्या. हे पक्षाचे नेते म्हणून तिथे हजर होते किंवा त्यांच्याविषयी असलेले वैयक्तिक संबंध या लेवलवर. पण दुसरा नेता ओबीसी मधला मोठा नेता त्यांच्या व्यासपीठावर नव्हता. हे पहिल्यांदा घडलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या काळामध्ये बीड जिल्हा वेगळ्या अर्थाने केंद्रबिंदू ठरू शकेल का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.